ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेकडून अवैध जुगारावर छापा टाकून 2,66,000चा मुद्देमाल जप्त करून 6 इसमांवर कारवाई। माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। दिनांक 17 जुलै 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा अकोलाच्या पथकाला बातमीमार्फत माहिती मिळाल्यावरून नुराबाद शेती शिवार तेल्हारा जिल्हा अकोला येथे आरोपितावर जुगार रेड केली असता आरोपी सोपान उत्तम ताथोड वय 42 राहणार साईनगर तेल्हारा, दीपक उर्फ गोपाल श्रीराम घाटे वय 38 राहणार माडीखेत जामोद तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा, सचिन तेजराव कराळे वय 38 राहणार तारापुरा शेगाव जिल्हा बुलढाणा, माधव नारायण फाडके राहणार प्रभुनगर कॉलनी तेल्हारा, अनंता लक्ष्मण दही वय 43 राहणार वरुळ वडणे तालुका तेल्हारा, राजेश कृष्णराव वानखडे वय 47 राहणार माधवनगर तेल्हारा हे नमूद सार्वजनिक ठिकाणी ताश पत्त्यावर हारजीतचा खेळ खेळताना मिळून आले। त्यांच्याजवळून नगदी 1,06,000 रुपये, 6 मोबाईल किंमत 1,10,000, मोटारसायकल 50,000 एकूण 2,66,000 रुपये वरून पोलीस स्टेशन तेल्हारा येथे गुन्हा दाखल केला। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई API विजय चव्हाण, हेड कॉन्स्टेबल उमेश पराय, खुशाल नेमाडे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज वानखडे, राज चंदेल, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।